This is problem number 6. In previous lecture, we have prepared statement showing statement of excess capital. Now we will prepare statement showing piecemeal distribution of cash. लास्ट लेक्चरला आपण एक्सेस कॅपिटल जे आहे हे इथे फाइंड आउट केलेलं आहे. अल्टिमेट एक्सेस फाइंड आउट केलेलं आहे. फर्स्ट पेमेंट जे आहे हे तुम पार्टनर याला जाईल. सेकंड पेमेंट तुम अँड सब अँड थर्ड पेमेंट टू ऑल. सी नॉर्मली आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये जे रिअलायझेशन किंवा इन्स्टॉलमेंट जे आहेत या डायरेक्टली अमाऊंट दिलेली असायची. बट या प्रॉब्लेममध्ये काय दिलंय तर फिक्स ॲसेट्स, स्टॉक अँड एक्सपेन्सेस असे इथे 3 अमाउंट्स दिलेले आहेत. सो आपल्याला या 3 अमाउंट्स चं कॅल्क्युलेशन करून इन्स्टॉलमेंटची किंवा रिअलायझेशनची जी अमाउंट आहे ही टोटल अमाउंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो हाऊ टू कॅल्क्युलेट दिस? फर्स्ट फिक्स ॲसेटची जी अमाउंट आहे आपण फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे बघूया. एप्रिल 2018 फिक्स ॲसेटची जी टोटल आहे. फिक्स ॲसेट 30,000, स्टॉक 15,000. या दोघांची ॲडिशन करायची 30,000 प्लस 15,000. त्यांची जी टोटल येते त्या टोटल अमाउंटमधून 2,500 हे एक्सपेन्सेस जे आहेत हे लेस करायचे. आता दोन्ही ज्या ॲसेट आहेत, दोन्ही ॲसेटची टोटल आणि त्यातून हे रिअलायझेशनचे जे एक्सपेन्सेस आहेत हे लेस करायचे. अँड देन फायनल जे अमाउंट येईल ती आपली रिअलायझेशन किंवा इन्स्टॉलमेंटची अमाउंट असेल. जे आपण इथे इन्स्टॉलमेंट हे जे रिअलायझेशन आपण घेतोय तर ती अमाउंट आपल्याला मिळणार आहे. फर्स्ट 30,000 प्लस 15,000 टोटल घ्यायचे. एक वर्किंग नोट दाखवते इथे. 30,000 then add 15,000. या दोघांची टोटल घ्यायची 45,000 आणि यातून जे एक्सपेन्सेस आहेत, एक्सपेन्सेसची जेवढी अमाउंट आहे ही लेस करायची. लेस एक्सपेन्सेस किती आहेत तर 2,500. सो टोटल आपली अमाउंट किती येईल 45,000 मधून 2,500 आपल्याला लेस करायचे. सो इथे अवेलेबल कॅश किती आहे आपल्याकडे 42,500. करेक्ट. सो आपलं जे फर्स्ट रिअलायझेशन आहे किंवा जो फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे एप्रिल 2018 चा हा किती आहे तर 42,500. सी फर्स्ट रिअलायझेशन और फर्स्ट इन्स्टॉलमेंट 42,500. असेच आपल्याला या बाकीच्या सगळ्या अमाउंटचे सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. जेव्हा प्रॉब्लेम मध्ये आता इथे बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला कॅश दिलेली आहे. सो जेवढी कॅश आहे 25,000 ही फर्स्ट आपण डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची. ही कॅश आपण फर्स्ट यूज करणार आहोत. जे लायबिलिटीज आहेत त्या पेड करण्यासाठी. अँड देन इथे जे आपल्याला इन्स्टॉलमेंट मिळतील, जे रिअलायझेशनची जेवढी अमाउंट मिळेल ती आपण यूज करणार आहोत. सो फर्स्ट कॅशचे 25,000 जे आहेत हे आपण लायबिलिटी पेड करण्यासाठी यूज करायचे. फर्स्ट एक स्टेटमेंट प्रिपेअर करून घ्यायचंय. त्यामध्ये जेवढ्या लायबिलिटीज आहेत, क्रेडिटर्स, लोन फ्रॉम हम, देन त्यांचे कॅपिटल अकाउंट्स हे कॉलम प्रिपेअर केलेत. कॅश कॉलम इथे आहे. या कॅश कॉलम मध्ये जे काही अल्टरेशन होतंय म्हणजे त्यात अमाउंट मधून जे काही आपण अमाउंट ऍड करतोय, लेस करतोय, हे सगळे अल्टरेशन कॅश कॉलम मध्ये होणार आहे. बॅलन्सेस फर्स्ट आपण रेकॉर्ड केलेत. कॅशचा बॅलन्स 25,000. See in balance sheet, asset side, cash 25,000. Then creditors 1 lakh. Creditors 1 lakh. Then loan from home. Loan from home 25,000. And hum, tum and sub. Capital accounts आहेत. हे सगळे जे हे तिन्ही पार्टनर्स आहेत. त्यांचं कॅपिटल
बॅलन्सेस आपण घेतलेत. आता हे जे कॅपिटल बॅलन्सेस आहेत, हे कॅपिटल बॅलन्सेस आपण एक्सेस कॅपिटलच्या ज्या स्टेटमेंटमध्ये ॲडजस्टेड कॅपिटल घेतलेलं आहे, ते कॅपिटल बॅलन्सेस घ्यायचे आहेत. जेव्हा कॅपिटल बॅलन्समध्ये चेंजेस होतायत, ॲडजस्टेड कॅपिटल आपण फाइंड आउट करतोय, तेव्हा पिसमेल डिस्ट्रिब्युशनच्या कॅल्क्युलेशनसाठी जे ॲडजस्टेड कॅपिटल आहे, ते बॅलन्सेस घ्यायचे आहेत. सो हम 65,000, तुम 72,500 and sub 30,000. सो दीज आर द कॅपिटल बॅलन्सेस. हे ॲडजस्टेड कॅपिटल जे आहे, हे आपले कॅपिटल बॅलन्सेस आहेत. फर्स्ट आपल्याकडे बॅलन्स शीटमध्ये 25,000 कॅश अवेलेबल आहे. मग फर्स्ट आपण ती पेड करणार आहोत, ती डिस्ट्रिब्यूट करणार आहोत. ती यूज करणार आहोत लायबिलिटी पेड करण्यासाठी अँड देन रिअलायझेशन जे आहेत हे आपण यूज करायचे आहेत. क्रेडिटर्सची लायबिलिटी आहे 1,00,000. आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 25,000. सो आपण 25,000 ची ही 25,000 होल अमाउंट क्रेडिटर्स जे आहेत त्यांना देणार आहोत लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो लेस पेड टू क्रेडिटर्स जे 25,000 आहेत, पूर्ण 25,000 आपण इथे क्रेडिटर्सना देतोय. क्रेडिटर्सची लायबिलिटी आहे 1,00,000. सो ती लायबिलिटी कंप्लीट करण्यासाठी, लायबिलिटी पेड करण्यासाठी हे जे 25,000 आहेत हे आपण यूज करतोय. सो लेस पेड टू क्रेडिटर्स 25,000. कॅश 25,000 होती. ती कॅश क्रेडिटर्सना पे करण्यासाठी आपण इथे यूज केली आहे. सो या कॅशमधून हे 25,000 लेस केले जातील. अवेलेबल बॅलन्स जो आहे हा कॅरी फॉरवर्ड केला जाईल. आता कॅश आपल्याकडे काहीच नाहीये. सो नील. क्रेडिटर्स 1,00,000 होते. लायबिलिटी किती आहे? 1,00,000. होल लायबिलिटी कंप्लीट झाली आहे का? नाही. फक्त 25,000 एवढी लायबिलिटी इथे पेड केलेली आहे. सो रिमेनिंग लायबिलिटी 1,00,000 मायनस 25,000 अमाउंट रिमेनिंग जेवढी लायबिलिटी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. 75,000. आता लोन फ्रॉम होम याच्या इथे काहीच चेंजेस झाले नाहीयेत. सो ज्यांच्यामध्ये काहीच चेंजेस झाले नाहीयेत, ॲज इट इज अमाउंट आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची आहे. सो लोन फ्रॉम होम 25,000. नेक्स्ट 65,000. नेक्स्ट 72,500 and 30,000. ट्रान्झॅक्शन लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅम. ओके. सो इथे जी आपल्याकडे कॅश होती, कॅश ही कोणती आहे? तर बॅलन्स शीट ॲसेटमध्ये जेवढी कॅश होती 25,000 ची, ही आपण इथे लायबिलिटी पेड करण्यासाठी सगळी यूज केलेली आहे. आता आपण रिअलायझेशन जे आहे, फर्स्ट रिअलायझेशन हे आपण घेणार आहोत. फर्स्ट रिअलायझेशन आपण कॅल्क्युलेट केलंय एप्रिल 2018. त्याची डेट दिलेली आहे 2018. एप्रिल मंथ दिलेला आहे. फर्स्ट रिअलायझेशन आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. 30,000 इथे फिक्स ॲसेटची अमाउंट होती. 30,000 प्लस स्टॉक जे ॲसेट आहेत त्या ॲसेटची इथे टोटल करायचे. 30,000 प्लस 15,000 total is 45,000 less expenses. These are realization expenses. So we have to subtract these expenses. So less 2,500. Available cash is 42,500. So आपल्याकडे फर्स्ट जे रिअलायझेशन आहे हे 42,500 चे आहे. So 2018 एप्रिल फर्स्ट रिअलायझेशन 42,500. कॅल्क्युलेशन क्लिअर आहे सगळ्यांना? येस मॅम. ओके. आता हे रिअलायझेशन आहे. आपल्याकडे कॅश किती अवेलेबल आहे? 42,500. आपल्याला या सगळ्या लायबिलिटीज ज्या आहेत या आपल्याला पेड करायच्या आहेत. आपण हे जे 42,500 आहेत ही होल अमाउंट क्रेडिटर्सना देणार आहोत.
बिकॉज आपली क्रेडिटर्सची लायबिलिटी किती आहे तर 75,000 आपल्याला लायबिलिटी आहे. 75,000 द्यायचे आहेत आपल्याला देणं आहे. सो आपल्याकडे जेवढे 42,500 आहेत ही होल अमाउंट आपण देणार आहोत क्रेडिटर्सना. सो लेस पेड टू क्रेडिटर्स 42,500. क्रेडिटर्स मधनं सुद्धा एवढी अमाउंट जी आहे ही लेस करायची आहे 42,500. बिकॉज जी लायबिलिटी आहे ती पेड करण्यासाठी आपण ही जी कॅश आहे ही यूज करतोय. आता कॅश आपल्याकडे अवेलेबल होती 42,500. ती यूज केली लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो यातून सुद्धा ती लेस करायची आहे. 75,000 minus 42,500 amount is, calculate करा amount. 32,500. Correct. 32,500. इथे बॅलन्स नील होईल बिकॉज आपली जेवढी कॅश अवेलेबल होती ती सगळी आपण यूज केलेली आहे लायबिलिटी पेड करण्यासाठी. सो रिमेनिंग बॅलन्स नील. काहीच कॅश उरली नाहीये. आता बाकीच्या ज्या लायबिलिटीज आहेत यामध्ये कोणताही चेंज नाहीये. सो ऍज इट इज आपण त्या अमाउंट ज्या आहेत या कॅरी फॉरवर्ड करणार आहोत. 25,000. नेक्स्ट इज 65,000. नेक्स्ट 72,500 and next 30,000. See, फर्स्ट रिअलायझेशन जे आहे हे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. सी आपल्याकडे 42,500 होते ते आपले संपलेले आहेत. नाउ वी विल सी सेकंड रिअलायझेशन. मे 2018 फिक्स्ड ॲसेट्स 55,000 प्लस जो स्टॉक दिलेला आहे 2,500 त्यांची जी टोटल येईल. हाऊ मच द टोटल? 55,000 plus 2,500. Total is 57,500. 57,500 मधून जे एक्सपेन्सेस आहेत हे आपल्याला लेस करायचे आहेत. सो लेस 3,750. इथे कॅल्क्युलेशन दाखवते. $57,500 मधून 3,750 रुपीज लेस करायचे आहेत. Then we get our second realization. 53,750. Correct. 53,750. So our second realization is 53,750. आता लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत तर क्रेडिटर्स ना 32,500 पेड करायचे आहेत. लोन आहे 25,000चं आणि इथे कॅपिटल बॅलन्सेस आहेत. फर्स्ट आपण आपल्याकडे जी कॅश अवेलेबल आहे जेवढं रिअलायझेशन आहे 53,750 त्यातून आपण क्रेडिटर्स जे आहेत त्यांची लायबिलिटी फर्स्ट पेड करणार आहोत. 32,500 लायबिलिटी आहे ती इझिली या कॅश मधून पेड करू शकतो. सो फर्स्ट लेस पेड टू क्रेडिटर्स लायबिलिटी 32,500 या 53,750 मधून 32,500 लेस करायचे. यातून पण 32,500 लेस करायचे. म्हणजे आपले जे क्रेडिटर्स आहेत त्यांची लायबिलिटी आपण पेड करतोय 53,750 अमाउंट मधून 32,500 अमाउंट पेड केलेली आहे पेड टू क्रेडिटर्स. रिमेनिंग बॅलन्स जो आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रिमेनिंग बॅलन्स किती येतोय? 21,250. करेक्ट. 21,250. क्रेडिटर्स ची लायबिलिटी होती 32,500. ती लायबिलिटी आपण इथे फुलफिल केलेली आहे पेड केलेली आहे. सो क्रेडिटर्स बॅलन्स नील
लायबिलिटी जी होती ती कंप्लीट झालेली आहे क्रेडिटर्सची. आता आपल्याकडे आता हे बॅलन्सेस आहेत ते कॅरी फॉरवर्ड करूया. 25,000 नेक्स्ट 65,000 then 72,500 and next is 30,000. सी आता आपल्याकडे कॅश अवेलेबल किती आहे 21,250. 21,250. आता आपल्याला लायबिलिटी कोणत्या आहेत तर लोन आहे आपल्याला लायबिलिटी अँड देन कॅपिटलचे बॅलन्सेस आहेत. फर्स्ट आपण जे लोन आहे ते पेड करणार आहोत. आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 21,250. ही होल कॅश आपण यूज करणार आहोत लोन पेड करण्यासाठी. 21,250 लोन मधून सुद्धा लेस केली जाईल 21,250 बिकॉज आपण ती लायबिलिटी पेड करतोय. आता इथे 21,250 लेस पेड टू लोन फ्रॉम हम. लोनची लायबिलिटी आपण पेड केली. बॅलन्स नील. क्रेडिटर्स आपले ऑलरेडी पेड करून झालेले आहेत. 25,000 मायनस 21,250. सो आपली लायबिलिटी किती अजून रिमेनिंग आहे 3,750. 3,750. Then 65,000, 72,500 and 30,000. सेकंड रिअलायझेशन जे होतं ते आपलं संपलेलं आहे. 53,750 ची जी अमाऊंट होती ती इथे संपलेली आहे. आपण यूज केलं लायबिलिटी पेड करण्यासाठी. नेक्स्ट वी विल सी थर्ड इन्स्टॉलमेंट और थर्ड रिअलायझेशन. जून 2018 फिक्स्ड assets 15,000 प्लस स्टॉक 25,000. कॅल्क्युलेशन करायचं आहे 15,000 प्लस 25,000 मायनस जे एक्सपेन्सेस आहेत ते लेस करायचे 3,000. सो आपलं रिअलायझेशन किती येणार आहे दॅट मीन्स इन्स्टॉलमेंट आपलं किती येणार आहे 15,000 प्लस 25,000 minus 3,000. 37,000. Correct. 37,000. See, this is third realization. 37,000. आता आपल्या लायबिलिटीज कोणत्या आहेत तर लोन फ्रॉम हम अँड कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत. फर्स्ट आपण लोन जे आहे हे पेड करणार आहोत. लोन किती आहे आपलं 3,750 रुपीज. इझिली या कॅश मधून आपण हे लोन आपण पेड करू शकतो. 37,000 अमाऊंट आहे. सो लेस पेड टू लोन फ्रॉम हम 3,750 तेवढीच अमाऊंट लागणार आहे हे लोन जे आहे ते पेड करण्यासाठी. सो या अमाऊंट मधून सुद्धा ही लेस करायची बिकॉज आपण त्यातली अमाऊंट यूज करतोय लायबिलिटी पेड करण्यासाठी. So 37,000 minus 3,750. Available cash is 33,250. correct. 33,250. आपलं जे लोन आहे ते पेड झालेलं आहे. लोन जे आहे ही लायबिलिटी आपली पेड झाली आहे. सो बॅलन्स नील. लायबिलिटी आपली कंप्लीट झालेली आहे. सी आता आपल्याकडे कॅश अवेलेबल किती आहे तर 33,250. क्रेडिटर्स आपले पेड करून झालेत. लोन फ्रॉम हम सुद्धा आपलं कंप्लीट झालंय. आता इथे कॅपिटल अकाउंट जे आहेत कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत तेवढेच उरलेले आहेत. पण आता हे सुद्धा पेड करताना फर्स्ट आपल्याला स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल रेफर करायचं. यामध्ये आपण कॅल्क्युलेट जे केलेत फर्स्ट पेमेंट, सेकंड पेमेंट अँड थर्ड पेमेंट. सी हे फर्स्ट पेमेंट आहे. फर्स्ट पेमेंट 12,500 चं करायचं आहे. पार्टनर तुम जो आहे त्याला 12,500 फर्स्ट पेमेंट केलं जाईल. सेकंड पेमेंट
तुम अँड सब याला केलं जाईल. अँड थर्ड पेमेंट जे आहे पेमेंट टू ऑल. सो फर्स्ट आपल्याला पेड करायचंय पार्टनर तुमला 12,500. कॅश अवेलेबल आहे 33,250. आपण 33,250 मधून इझिली 12,500 जे आहेत हे पेड करू शकतोय. सो लेस पेड टू तुम. लेस पेड टू तुम. फर्स्ट जे पेमेंट आहे तुमला केलं जाणार आहे 12,500. फर्स्ट पेमेंट करायचंय. आपण बॅलन्स जे आहे ते त्यांचे कॅरी फॉरवर्ड करून घेऊया. 65,000. फर्स्ट पेमेंट आपण करणार आहोत पेड टू तुम 12,500. 33,250 मायनस 12,500. हे जे 12,500 आहेत हे आपण स्टेटमेंट ऑफ एक्सेस कॅपिटल मध्ये अल्टिमेट एक्सेस जो फाइंड आउट केलेला आहे दॅट इज अवर फर्स्ट पेमेंट. फर्स्ट पेमेंट जे आहे 12,500 हे तुमला केलं जाणार आहे आणि ते आपण करतोय 12,500. So 33,250 minus 12,500. Available cash is 20,750. And आता इथून जे लायबिलिटीज आहेत तुम कॅपिटल त्यातून सुद्धा लेस करायचं 72,500 मायनस 12,500. लायबिलिटी केवढी रिमेनिंग राहिली 60,000. जे आता बॅलन्सेस आहेत ते आपण कॅरी फॉरवर्ड करून घेऊया. अजूनही आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 20,750. ही कॅश आपल्याकडे अजूनही अवेलेबल आहे. फर्स्ट पेमेंट जे आहे फर्स्ट पेमेंट आपलं कम्प्लीट झालेलं आहे. सेकंड पेमेंट तुम अँड सब या दोघांना केलं जाणार आहे. तुमला 16,666 अँड सबला 8,333 पेमेंट आपल्याला करायचं आहे. आपल्याकडे कॅश किती अवेलेबल आहे तर 20,750. आता ही सगळी जी कॅश आहे ही आपण त्यांना पेमेंट करण्यासाठी यूज करणार आहोत. बट त्यांचं जे पेमेंट आहे हे कम्प्लीट इथे होत नाहीये. बिकॉज या दोघांची जर आपण टोटल बघितली 16,666 प्लस 8,333 यांची टोटल किती येते 24,999. आपल्याकडे कॅश अवेलेबल किती आहे 20,750. मग आपल्याला ह्या होल अमाऊंट इथे पेड करता येत नाहीये. मग अशा वेळेला काय करायचं तर या अमाऊंटच्या प्रपोर्शन मध्ये या ज्या दोन अमाऊंट्स आहेत 16,666 8,333 या अमाऊंट्सच्या प्रपोर्शन मध्ये ही जी 20,750 जी अमाऊंट आहे डिस्ट्रीब्यूट करायची आणि ती आपल्याला पेड करायची. आता हे डिस्ट्रीब्यूट कसं करणार आपण आय शो यू वर्किंग. एक वर्किंग नोट दाखवते. Tum and sub. See, these are the partners